आणि आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। बाळा कोकणे यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे। काल रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असताना हा हल्ला झालेला आहे। बाळा कोकणे ठाकरे गटाचे नाशिकमध्ये विधानसभा अध्यक्ष आहेत। तर हल्ल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। बाळा कोकणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हा हल्ला केलेला आहे। काल रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असताना अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हा हल्ला झालाय। बाळा कोकणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक अपडेट या हल्ल्यासंदर्भात? शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळा कोकणे यांच्या घराखाली जी त्यांची गाडी उभी होती त्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केलेला आहे। हा मोठा दगड जो आहे तो गाडीवर टाकण्यात आलेला आहे। खरं तर 2 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीचा जीवघेणा हल्ला बाळा कोकणे यांच्यावर झाला होता आणि त्यामुळे आता नेमका हा हल्ला कोणी केला याबाबत पोलीस तपास करतायत। स्वतः बाळा कोकणे आपल्यासोबत आहेत। नेमकी काय घटना घडली, तुम्हाला कधी लक्षात आलं? मी सकाळी दूध आणायला चाललो होतो। मी गाडीकडे बघितलं, म्हटलं अरे हे काय झालं। तो ती मोठा दगड दिसला। मी यांना म्हटलं, मी घरच्यांना बोलवलं। मग आजूबाजूच्या सोसायटीतल्या लोकांना विचारलं काय झालं। त्याने रात्री आवाज आला होता 1-1:30च्या सुमारात म्हणे, पण असं वाटलं की कुंडी पडली काय पडली। कोणी हल्ला केला असावा, काय अंदाज आहे? असंही 2 वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता जेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं। आता ह्या लोकांना काय, आता आम्ही आमचं काम करत राहणार। यांना असं वाटत असेल की आम्ही या बॅड हल्ल्याला घाबरू, तर आम्ही काही घाबरणार नाही। असे किती हल्ले केले तर आम्ही येऊन उभं राहणार। याला आम्ही काही घाबरणार नाही। आपण बघतोय की बाळा कोकणे यांच्या घराखाली उभ्या असलेल्या गाडीवर या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। 2 वर्षापूर्वी त्यांच्यावर अशाच पद्धतीचा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। नाशिक मध्य विधानसभेचे ते सध्या अध्यक्ष आहेत आणि ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये प्रचारात त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतला होता, मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा हल्ला जो आहे तो राजकीय वादातून झाला का याचा देखील पोलीस तपास करतायत। मात्र एकूणच या सगळ्या घटनेनंतर ठाकरे गटातून मात्र तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त होत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि पोलिसांकडून जे कोणी हल्लेखोर असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येते। दरम्यान या सगळ्या हल्ल्यानंतर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। चंदन, धन्यवाद या सविस्तर माहिती